मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे पाय मजबूत राहतील तर मेंदू ही स्ट्रॉंग. काय ते बघा. पाय आणि मेंदू यांचा महत्त्वाचा संबंध आहे. पायाचे व्यायाम केले की शरीरातला रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि मेंदूला उत्तम प्रकारे रक्तपुरवठा होतो. त्याने मेंदूचे आरोग्य चांगले राहते. आपले पाय भक्कम आहेत का हे कसं तपासायचं, चला तर बघा. ही कल्पना चमत्कारी वाटते ना? मेंदू भक्कम ठेवायचा तर पाय तगडे असले पाहिजे. हा काय प्रकार आहे? या दोहोंचा संबंध काय? पाश्चिमात्य देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारची संशोधनं चाललेली असतात. जुळ्या मुलांवर तर त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर संशोधन केलं जातं. एक DNA, अगदी समान शरीर, मग त्याच्यात कशामुळे काय बदल होतात हे तपासलं की काही ठोस निष्कर्ष मिळतात. 2 जुळ्या बहिणींवर असं संशोधन केलं गेलं तेव्हा त्यांच्या मध्यम वयातल्या तपासण्यांमध्ये असं लक्षात आलं की या बहिणीच्या स्मरणशक्तीमध्ये बराच फरक होता. एकीच्या स्मरणशक्ती भक्कम होती तर दुसरीची स्मरणशक्ती तुलनेने दुबळी होती. असं का आहे? याचा तपास करताना लक्षात आलं की जिची मेमरी चांगली आहे ती पायाचे व्यायाम करते, दुसरी मात्र ते करत नाही. त्याने काय होतं? पायाचे व्यायाम केले की शरीरातला रक्तप्रवाह सुरळीत राहतो आणि मेंदूला उत्तम प्रकारे रक्तपुरवठा होतो. शरीरातला रक्तप्रवाह सुरळीत राहतो आणि मेंदूला उत्तम प्रकारे रक्तपुरवठा होतो. त्याने मेंदूचे आरोग्य चांगले राहते. आपले पाय भक्कम आहेत का? हे कसं तपासायचं, चला तर बघा. खुर्चीत बसायचं, कोणताही आधार न घेता उठायचं, पुन्हा बसायचं, पुन्हा उठायचं, असं 5 वेळा करायचं. टायमर लावून तुम्ही ही 15 सेकंदामध्ये करू शकलात तुमच्या पायाचं आरोग्य चांगलं आहे असे समजा. आणि एक दुसरी टीप आहे मित्रांनो, बघूया काय ते. सफरचंदातील कीटकनाशकामुळे ब्रेन ट्यूमरच्या रुग्णांमध्ये वाढ. बघूया काय. काश्मीरमधील प्रमुख सफरचंद उत्पादक भागात ब्रेन ट्यूमरच्या 90% रुग्णांची नोंद. संपूर्ण देशाला 70% सफरचंदाचा पुरवठा करणारे काश्मीर सफरचंदाचा आरोग्यासाठी वरदान ठरण्याची शाप ठरत आहे. बापरे. साधारणपणे सफरचंद शरीरासाठी खूप फायदेशीर असतात, परंतु एका धक्कादायक अभ्यासानुसार काश्मीरी सफरचंद खाल्ल्याने ब्रेन ट्यूमर होण्याची शक्यता लक्षणीयरित्या वाढली आहे. बापरे. जम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या पर्यावरण समितीच्या अहवालात हे उघड झाले असून सफरचंद पिकामध्ये वापरल्या जाणाऱ्या बेसुमार कीटकनाशकाचा वापर मानवी मेंदूसाठी घातक ठरत आहे. शेरे काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिन सायन्सेसने केलेल्या सर्वेक्षणात हे दिसून आले की 2005 ते 2008 दरम्यान राज्यात 432 ब्रेन ट्यूमर रुग्णांची नोंदणी झाली होती. या अभ्यासातील सर्वात चिंताजनक निष्कर्ष म्हणजे एकूण कर्करोगाच्या रुग्णांपैकी 90% रुग्ण सफरचंदाच्या बागा असलेल्या भागात राहत होते. यामध्ये बारामुल्ला, अनंतनाग, बडगाम, शोपियन आणि कुपवाडा जिल्ह्यामध्ये या प्राणघातक रोगाचा प्रभाव सर्वाधिक होता. शास्त्रज्ञांच्या समितीने अशीही पुष्टी केली की सफरचंद लागवडीत कीटकनाशकाचा अंधाधुंद वापर करण्यात आला आहे. CSR इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिग्रेटिव्ह मेडिसिनचे मुख्य शास्त्रज्ञ शहीद रसूल म्हणाले की अधिक उत्पादन मिळविण्यासाठी 10 दिवसांनी कीटकनाशक फवारले जाते. फार भयंकर आणि घातक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला
तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.